आज ना आम्ही अचानकच डीमार्टला गेलो. आता काही घ्यायचं नव्हतं तरी सुद्धा मी खूप सारी शॉपिंग केली. पण काय मस्त ब्रेडचं सँडविच बनवलेलं, नाश्ता वगैरे करून आम्ही बाहेर जायला निघालो, कारण पावसाचं वातावरण नव्हतं आणि बाहेर जायचं म्हटलं की माझी तर मज्जाच असते, कारण मला फिरायला खूप जास्त आणि मग हायवेला लागलो आणि मोठी बिल्डिंग दिसल्यावर मी माझ्या मिस्टरांना बोलले की अशाच एका मोठ्या बिल्डिंगमध्ये आपलं घर कधी होईल, आणि ते पण पुण्यामध्ये. तर ते बोलले घर तर होईलच आणि त्या बिल्डिंगचा बिल्डर मीच असेल. मग तिथून अचानकच आम्ही डीमार्टला गेलो आणि डीमार्टमध्ये गेल्यानंतर माझे मिस्टर मला म्हणाले की तुला काय काय घ्यायचं ते घे. मी म्हटलं कशाला, लास्ट मंथमध्ये साहित्य भरलं, आता काही जास्त घ्यायचं नाही. तरी पण माझ्या डोळ्यांनी डीमार्टमधल्या सगळ्या वस्तूंवर नजर टाकली आणि मेंदूला आदेश दिला आणि मग डोक्याने काय आपोआपच सगळ्या साहित्यांची लिस्ट तयार केली. आता एवढी मोठी लिस्ट तयार झाली म्हटल्यावर काय हातात घेऊन तर काहीच उपयोग नाही. मग काय घेतली डीमार्ट मधली गाडी. तर आधी ड्रायफ्रुट्स घेतले आणि तिथेच 1000 रुपये संपले होते असं मला वाटत होतं, पण तरी पण मी काही थांबले नाही बरं का. मग ज्वारी, बाजरी असं बघत बघत ना मी सगळे धान्य वगैरे पण थोडं थोडं करून घेतलं. इकडे माझे मिस्टर कॉलवर बोलत होते, तोपर्यंत थोडं थोडं करून मी सगळा किराणा घेतला होता. आणि इकडे बघा माझे मिस्टर साहित्य राहिलं बाजूला. कपड्याचे भरपूर साबण घे आणि पावडर पण घे, वॉशिंग पावडर म्हणाले, तुला कपडे धुवायला होईल. यांना तर काय मी धोबीनच वाटते कपडे धुणारी. म्हटलं आहेत घरी साबण वगैरे, पावडर पण आहे, घ्यायची असेल तर एकच पॅकेट घ्या. नाही म्हणता म्हणता एक पॅकेट घेतलं, परत नंतर कधी घेता म्हणून मग आताच घेऊन. माझं तर काय पायच निघत नव्हता डीमार्ट मधून, पण आता साहित्य तर सगळं भरलं होतं. मग शेवटी इथली पाण्याची बॉटल एक घ्यायची होती, ती घेतली आणि मग डीमार्ट मधल्या शॉपिंगची खरेदीचा इथंच शेवट केला.